सतीश भोसले उर्फ याच्या घरी आता वन्यजीवांच्या शिकारीचे घबाड आढळलेले आहेत। धारदार शस्त्र, जाळी। सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरामध्ये वन्यजीवांच्या शिकारीचे घबाड सापडलेत। तर धारदार शस्त्र, जाळी, वाघूर आणि बरंच काही वन्यजीवांच्या प्राण्यांचे मांसही आढळलेले आहेत। सतीश भोसले याचे अनेक व्हिडिओ हे समोर येत आहेत। तर त्यांनी अन्य मुक्या जनावरांचे या ठिकाणी त्यांचा जीव घेतलेला आहे अशी माहिती समोर येत असताना आता त्याच्या घरी पोलिसांनी धाड टाकलेली आहे आणि त्याच्या घरी वन्यजीवांच्या शिकारीचे घबाड सापडले आहे। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया या फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अंजलीताई, आपण पाहतोय सतीश भोसले याचे अनेक व्हिडिओ हे समोर येत होते। आता आपण पाहतोय की त्याच्या घरी वन्यजीवांच्या शिकारीचे घबाड सापडलेत। नक्कीच, कारण आता मला असं वाटतंय की दूरच्या तपास पथकापासून त्या सतीश भोसलेंच्या घरी तपासणी केली आणि खूप काय म्हणजे त्या जाळी म्हणा, हरिण मारण्यासाठी आणि अडकवण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टी तिथे सापडल्या आहेत। बघून तेच वाटतं की किती ही विचित्र माणसं आहेत। मला तर असं सांगण्यात आलं होतं की तो सते, मोर सगळ्याच गोष्टीची शिकार करतो आणि त्याचं मांसही खातात। खूपच कसं तरी होतंय, म्हणजे अंगावर काटा येतोय हे सगळं ऐकून आणि वाईट वाटतंय। मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टी आता दाखवून खरं काय उपयोग आहे, कारण त्याच्यावर इतका मोठा राजकीय वर्दळ आहे की त्याच्यावर कारवाई होईल की नाही आता ही शंका वाटते। बघू आता काय होतं ते। जी, आपण एक सामाजिक कार्यकर्ता किंवा वन्य प्राणी आहे, वन्यप्रेमी जे आहेत त्यांची काही मदत घेऊन काही आंदोलन करणार आहात का किंवा काही मागणी करणार आहात का? नाही, कसं झालं की काल परवाच्या दिवशी मी इनफॅक्ट एसपीशी बोलले आणि त्यांच्याकडनं अमोल नावाचा जे फॉरेस्ट ऑफिसर आहे त्यांच्याशी देखील बोलून त्यांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती। म्हणून हे कदाचित पथक तिथे गेलं असेल। तर आता कारवाई म्हणजे अमुक झाली आहे, पण अगदी ते तरी घेताय की नाही का आता फक्त दाखवण्यापुरती होते असा देखील प्रश्न पडतो। पण त्यांनी करावं अशी विनंती मात्र नक्कीच आहे। जी, धन्यवाद अंजलीताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। हरिदास, सतीश भोसले यांचे अनेक व्हिडिओ समोर येत असताना आपण पाहतोय की या ठिकाणी आता त्यांच्या घरी वन्यजीवांच्या शिकारीचे घबाड सापडलेले आहेत। काय अधिकची माहिती? कालच या ठिकाणी पंचनामा वन विभागाचे जे अधिकारी आहेत यांनी पंचनामा केला आणि त्या ठिकाणी त्यांना काही हरणांच्या कवटी आणि त्या ठिकाणी उष्टा देखील सापडली होती। मात्र आज सकाळी वन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी थेट त्याच्या जो सतीश भोसले आहे त्याच्या घरी जाऊन धाड टाकली। त्यावेळेस त्या ठिकाणी जाळे, काही हरणं पकडण्यासाठीची जाळे असतील, ससे पकडण्यासाठीची जाळे असतील, हे मोठ्या प्रमाणात सापडले आणि काही मांस देखील या ठिकाणी सापडलं असल्याचं, त्या जे पोते आहेत, जे बॅगा आहेत, या बॅगामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि विशेष सांगायचं झालं तर सकाळपासून ही कार्यवाही जी वन विभागाचे जे अधिकारी आहेत हे करत होते आणि याच्या माध्यमातून ही गुप्त माहिती कुठेही फुटू नये याच्यासाठी ही जी वन विभागाचे अधिकारी ही माहिती न देता आता त्या ठिकाणी पंचनामा चालू आहे। मात्र आता याच्यामधून किती मांस नेमकं त्या ठिकाणी जे वाळून ठेवलेलं मांस असेल किंवा काही ताजं सुद्धा मांस आहे का, हे सुद्धा अजून त्यांनी काही तपशील दिलेला नाही। जे वन विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी अजून तपशील दिलेला नाही। मात्र यामध्ये इथून मागे ज्या काही शिकार झालेले आहेत या शिकारीचे काही पुरावे देखील या ठिकाणी सापडल्याचं पाहायला मिळतंय। जी, धन्यवाद हरिदास आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।